नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील पांढऱ्या नदीवरील झुलत्या पुलावर अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीचे विद्युत रोषणाईचे साहित्य चोरून नेले आहे. भगवान शंकराच्या मूर्तीसमोरील दिव्यांचे खांब, कनेक्शन बॉक्स व वायरिंगचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी केली आहे. तसेच झुलत्या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी शिव पांजरेश्वर प्रतिष्ठानकडून पुन्हा करण्यात आली आहे. गेल्या 2-3 दिवसापासून शंकराच्या मूर्तीतले संबंध लाईट बंद आहे. याचं कारण असं, ज्यावेळेस आम्ही बघण्यात आलं म्हणजे आमच्या तर पूर्णच्या पूर्ण वायरी कापून ठेवले आहे. असे सगळे स्विच कापून नदीत फेकून दिले आणि त्यानंतर इथला तो बॉक्सच चोरून नेलेला आहे. असं नेहमी घडत असतं. मी कमीत कमी प्रशासनाला, लाईट विभागाला, PWD विभागाला वेळोवेळी पत्र दिलेली किंवा इथली लाईट दुरुस्ती करा. ते फक्त 10-1 मिनटं करता येतात, थोडं बघता निघून जातात. आज संपूर्ण खालून भरून वायरी कापून टाकलेलं आहे. हे पत्र मी आता देवपूर पोलिसांनाही दिले. आता मी चालू सिटी पोलिसांना तक्रार करायला. अज्ञान संकटाने करणारं काम आहे हे सगळं. कमीत कमी एक बी पोल मला दाखवून द्या, एक बी पोल की त्या पोलवरची लाईट आहे, एक बी पोल दाखवून द्या. पुऱ्या 45 पोलवरची लाईट कापून नेली मी, पुऱ्या वायरी कापून नेल्या. आणि मला सोच एवढं येतो की एवढी मोठी वायर कापून नेले. या नदीकाठाच्या भागात बरेच दिवसापासून मी बघत असतो, इथं काहीतरी वायरिंग जात असतं नेहमी. पोलिसांचं यांच्याकडे प्रशासन लक्ष नाही का यांच्याकडे. इथं नेहमी ते काळा पूर्ण वायरिंग जात असतं. माझं वाटतं त्यांना त्यांची चौकशी करायची वायरिंग ते तर निघून गेल्या सवय. कारण हे 4 दिवसापासून लाईट गेलेले. या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का? ह्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी मी पत्र दिले, पोलिसांनाही पत्र दिले प्रशासनाला. आणि जास्त करून आपले हे खासदार मॅडम आहे त्यांना सुद्धा मी पत्र दिले की मला इथे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे, पुढचे ते गेट, स्टीलचे गेट हे लावण्यासाठी मला तुम्ही 10 ते 15 लाखाचा निधी द्यावा. हे पत्र देऊन मला कमी 4 ते 5-6 महिने झाले असतील. माझा पाठपुरावा चालू आहे. ते म्हटले की होतो त्यांचे ते PS आहेत निलेश काटे, त्यांच्याशी मी संपर्कात आहे. ते म्हणाले की दीपक होळी झाली की तुमचं काम करून देऊ. आता तुझी मागणी काय नेमकी? आता मागणी नेमकी आता हेच आहे की बाबा हे जेवढे लाईट गेलेत, जेवढे वायरी कापून घेतल्या, तेवढं प्रशासनाने PWDने त्वरित करून द्यावे. आणि जे कोणी ज्या दोषी आहे प्रशासनाने यांना थोडी जेलबंद करावे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.